घातक शस्त्रांनिशी जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद। राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये देवळाली प्रवरा येथील शेतकरी शंकर नारायण देशमुख यांच्या वाड्यातील 2 बकऱ्या घातक शस्त्रांनिशी दरोड्याच्या तयारीने येऊन चोरांनी आणलेल्या कार गाडीत सदर बकऱ्या चोरून नेल्याबाबत भारतीय न्याय संहिता कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर चोरलेल्या बकऱ्या घेऊन जात असताना फॅक्टरी येथे काही नागरिकांनी सदर चोरांना पकडले व राहुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला। त्यावेळी असे लक्षात येते की देवळाली प्रवरा येथील चोरलेल्या बकऱ्याचे सदर चोर घेऊन जात होते। त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना फोन केला। दरम्यानच्या काळात चोरी करणारे 4 इसम सैरभैर होऊन पळून गेलेले होते। ताब्यात घेतलेल्या इसमाने सनी उर्फ कृष्णा मुकेश सूर्यवंशी यास राहुरी फॅक्टरी येथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान उर्वरित आरोपी विशाल उर्फ पिण्या विष्णू बर्डे राहणार वाळुंज वस्ती देवळाली प्रवरा, दादा राजू बर्डे राहणार देवळाली प्रवरा, अनिल दत्तू पवार राहणार देवळाली प्रवरा अशा चौघांना राहुरी पोलीस स्टेशनकडील पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व लेखनिक पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे यांनी अटक करून त्यांना माननीय न्यायालयापुढे पोलीस कस्टडी मिळणे कामी हजर करून सरकारी अभियोक्ता श्री पाटील यांनी बाजू मांडल्याने अटक 4ही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके, राहुल यादव, सूरज गायकवाड, विजय नवले, पोलीस नाईक प्रवण बागुल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, सचिन ताजने, अंकुश भोसले, अंबादास गीते यांच्या पथकाने केली। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।